ब्रेकनंतर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आपल्याला कल्पना आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल हाती येत आहेत आणि त्याच निकालाचे अपडेट आपण एबीपी माझावरती पाहतोय। आतापर्यंत अश्विनचे निकाल हाती आलेत, त्यात कुणाची आघाडी कुणाची पिछाडी हे बघण्यापूर्वी जिंकलं कोण कोण आहे, विजयी सेलिब्रेशन कुणाकुणाच्या घरी सुरू झालंय त्याचे अपडेट आपण जाणून घेऊयात। आणि या स्क्रीनवरती आपण बघूयात की जिंकलं कोण कोण आहे। शांभवी कल्याण शेट्टी भाजपच्या या विजयी झालेल्या आहेत सोलापूर जिल्हा परिषदेतनं। तर पुढचा निकाल जातोय चपळगाव सोलापूर पंचायत समितीतला सागर कल्याण शेट्टी हे भाजपचे जिंकलेले आहेत। एका घरातनं दोघांचा विजय झालेला आहे। त्यापाठोपाठ दहिगाव मधनं सोलापूर जिल्हा परिषद संस्कृती राम सातपुते यांच्या त्या पत्नी आहेत, त्यांनी विजय मिळवलेला आहे भाजपकडनं। तर धाराशिव जिल्हा परिषद 13 मधली ही बहुचर्चित निवडणूक आरोप प्रत्यारोप किंवा काय म्हणे आपण शाब्दिक युद्ध बघायला मिळालं होतं। अर्चना पाटील भाजपच्या जिंकलेल्या। तर रायगडच्या नडगाव जिल्हा परिषदेमध्ये बिरवाडी इथून विकास गोगावले शिवसेनेचे भरत गोगावलेंचे सुपुत्र आहेत, पहिलीच निवडणूक ते लढवत होते आणि विकास गोगावले यांचा सुद्धा विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। ह्यातली बरीचशी नावं ही अर्थातच सगळ्या नेत्यांशी संबंधित किंवा नेत्यांचे नातेवाईक आपल्याला म्हणावी लागतील, पण अजूनही बरेच निकाल येणं बाकी आहे। खास करून आपण कोल्हापूरचा, लातूरचा आणि कोकणातल्या 3ही जिल्ह्यांचा विशेष उल्लेख करायला पाहिजे, कारण इथे प्रत्येक ठिकाणी चित्र वेगळं दिसतंय। भुमरेंचा पुतण्या शिवराज भुमरे हे सुद्धा सध्या पुढे आहेत। तर पांगरी गटातनं भाजपच्या रेश्मा डोके यांचा विजय झालाय सोलापूरमधनं। किरण घुले सोलापूरमधनं कारीगणातनं भाजपचे उमेदवार आहेत, ते सुद्धा विजयी होत आहेत। आणि संदीपान भुमरेंचा पुतण्या हा सुद्धा पुढे असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी जसं आपण मगाचपासून उल्लेख करतोय, मागच्या वेळी थोडंसं वेगळं चित्र दिसलं होतं की काय म्हणूया आपण नेत्यांचे जे पुढची पिढी असेल किंवा नेत्यांची जी मंडळी आहेत, मग नातेवाईक असतील, मुलं असतील, त्यांना काहीसा धक्का महापालिका निवडणूक नाकारलं होतं। मात्र इथे थोडंसं चित्र वेगळं आहे। जवळपास सगळ्या ठिकाणी नेत्यांनी आपापले नातेवाईक, आपले पत्नी असतील, भाऊ असतील, यांना कुठेतरी जिंकवलेले, त्या दृष्टीने त्यांच्या बाजूने हा निकाल आपल्याला लागताना दिसतोय। 383 कल सध्याच्या घडीला आपल्या समोर आहेत, ज्याच्यापैकी 141 ठिकाणी त्यांना भाजपच आता 150 कल म्हणजे 3 आकडी आणि त्याच्यात आता 1.5 शतकाच्या दिशेने एकटी भाजप। हे राम सातपुतेंचं सेलिब्रेशन आहे, कारण त्यांचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागलेला होता आणि आता त्यांच्या पत्नी या विजयी झालेल्या आहेत। त्यामुळे दंड थोपटत गुलाल उधळत राम सातपुतेंनी केलेलं सेलिब्रेशन। आणि नितेश राणे सिंधुदुर्गात भाजपला मतदारांनी साथ दिल्याचं चित्र पाहायला मिळते आणि सलग 3 निवडणुकांमध्ये, म्हणजे याच्या आधी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा भाजप हा पक्ष सर्वात मोठा विजयी होणारा पक्ष ठरला। त्याखालोखाल आता जिल्हा परिषदांमध्ये सुद्धा भाजपला मोठं यश मिळत आहे। त्यामुळे नितेश राणे त्यांचे सगळे समर्थक आहेत, एकमेकांना गोडधोड भरवत या विजयाचा आनंद सध्या साजरा करतायत। नितेश राणे भाजपचे आमदार आहेत, त्यांचे वडील सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार आहेत आणि त्यांचे मोठे भाऊ हे शिवसेनेकडनं आमदार आहेत। त्यामुळे एक प्रकारे राणे पिता पुत्रांची प्रतिष्ठा ही या निवडणुकीमध्ये पणाला लागलेली होती, जिथे अर्थातच भाजपचा करिश्मा आपल्याला सिंधुदुर्गामध्ये आता निकालांच्या बाबतीत आणि कलांच्या बाबतीत पाहायला मिळतोय। त्यामुळे एव्हाना सेलिब्रेशन ठिकठिकाणी, त्यासोबतच एकमेकांना मिठाई भरवणं असेल, हे सगळं सुरू झालेलं आहे। जिल्हा परिषदेची आकडेवारी काय सांगते, हा चार्ट काय सांगतोय? भाजप 143 ठिकाणी, शिवसेना 85, राष्ट्रवादी 80, काँग्रेस 30, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 6, ठाकरे सेना 21, इतर 20, 731 पैकी जवळपास 385 कल हाती आले, ज्याच्यामध्ये 150च्या घरात आता भाजप जाताना दिसते। तर भाजपनं जवळपास 150 जागांवरती आघाडी घेतली आहे। शिंदेची शिवसेना 85, दादांची राष्ट्रवादी 80, काँग्रेस 30, ठाकरे सेना 21, राष्ट्रवादी शपथ 6, मोहोळमधनं खंडाळी गणातनं राष्ट्रवादीचे गणेश मुळे यांचा विजय झालेला आहे। सोलापूरच्या बार्शीतील पांगरी गटातनं भाजपच्या रेश्मा डोके विजयी होत आहेत। भाजपच्या ऐश्वर्या चव्हाण यांनी पोखरणी गटातनं विजय मिळवलेला आहे आणि भाजपच्या 2 नेत्यांचं सेलिब्रेशन सध्या आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय। कोकणातनंही सेलिब्रेशन करतायत नितेश राणे, तर दुसरीकडे सोलापूरमधनं संस्कृती सातपुते यांच्या विजयाचा आनंद साजरा करतायत त्यांचे पती राम सातपुते। पांगरी गटातनं सोलापूरच्या भाजपच्या उमेदवार विजयी झालेले आहेत। पोखरणी गटातनं परभणीतनं भाजपच्या उमेदवारांना विजय मिळवलेला आहे। सिंधुदुर्गातनं पुरळ गणामध्ये भाजपच्या रंजना साळवे यांनी विजय मिळवलेला आहे। दानोळी गटातनं नंदिनी कांबळे या कोल्हापूरमधनं विजयी झालेल्या आहेत। सांगलीच्या कुंडल गटातनं काँग्रेसचे उमेदवार यांनी विजय संपादित केलेला आहे। तर सेलिब्रेशनची, आनंदोत्सवाची आणि गुलाल उधळतानाची
राज्यातली 4 ठिकाणची 4 वेगवेगळी दृश्य सध्या आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय. तर रायगडमध्ये शिवसेना 12, त्यासोबतच राष्ट्रवादी 6, ठाकरे सेना 3, त्यामुळे 59 पैकी हे कल समोर आहेत. रत्नागिरीमध्ये शिवसेना 16 ठिकाणी आघाडीवर, 56 पैकी 21 जे कल आहेत त्याच्यापैकी. तर सिंधुदुर्गात मात्र भाजपने मुसंडी मारली आहे. 16 ठिकाणी भाजप, शिवसेना 6, इतर 1 अशी स्थिती आहे. आणि संभाजीनगरमधले कल काय सांगतात? एकूण जागा संभाजीनगरातल्या 63 आहेत, त्यापैकी 11 जागांवरती भाजपची आघाडी सध्या आपल्याला दिसून येते. एकनाथ शिंदेची शिवसेना 10 जागांची आघाडी, राष्ट्रवादी